नमस्कार, मी मेधा आणि नानीज गोवन किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. मार्च महिना सुरू झाला की कच्च्या कैऱ्या मार्केटमध्ये यायला लागतात आणि मग कधी एकदा याचं लोणचं बनवून खाऊ असं होतं. आणि या लोणच्याची प्रत्येक जण अगदी वाट पाहत असतो. तर आपण आज बनवतोय गोवन स्टाईल अगदी कमी मसाले वापरून झटपट बनणारं कैरीचं लोणचं. चला तर मग सुरू करूया. इथे मी घेतलेले आहेत अशा 4 कैऱ्या. दिसायला मोठ्या असल्या तरी आतमध्ये अजिबात त्याची बी घट्ट झालेली नाही आहे. स्वच्छ धुवून एका सुती कापडाने ह्या पुसून घ्यायच्या. याच्यातली बी काढून घ्यायची आणि तुम्हाला हव्या त्या आकारात याच्या फोडी तयार करून घ्यायच्या. मी अशा मीडियम साईजच्या ठेवणार आहे. तर अशा या सगळ्या फोडी मी रात्री तयार करून ठेवल्या होत्या. याच्यात मीठ घालून याच्यावर थोडंसं वजन ठेवून दिलं होतं, तुम्ही बघू शकता. आता याचं पाणी असं तयार झालेलं आहे. आता मी हे सगळं गाळून घेणार आहे आणि हे पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला याच्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे. की थोडा वेळ असंच ठेवून देऊया. हे पाणी उकळून लोणच्यात वापरल्यामुळे आपल्याला दुसरं कुठलंही प्रिझर्वेटिव्ह वापरण्याची गरज पडणार नाही आणि याच्यामुळे आपलं लोणचं खराबही होत नाही. आता हे थोडेसे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. इथे मी घेतलेले 2 चमचे मोहरी, अर्धा चमचा मेथी आणि हा खडा हिंग घेतलेला आहे आणि 10 ते 12 मिरी घेतलेली आहे. हे आपल्याला सगळं एकदम लो फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे आणि हे मी सगळं फोडणी पात्रातच भाजून घेणार आहे. सगळ्यात सुरुवातीला मेथी घालते. एकदम लो फ्लेमवर आपल्याला याचा कलर न चेंज करता थोडीशी भाजून घ्यायची. थोडीशी जरी जास्त भाजली की याचा कडवटपणा मग लोणच्यात उतरतो. याच्यात घालते हिंग आणि शक्यतो लोणचं करताना खडा हिंगच वापरायचा. तुम्हाला जर ऑथेंटिक टेस्ट हवी असेल तर ती या खडा हिंग वापरल्यामुळेच येते. त्यामुळे लोणचं करताना शक्यतो खडा हिंग वापरा. एकदम शक्य नसेलच तर मग पावडर हिंग वापरता येईल. थोडासा भाजून घेतल्यामुळे याचा छान फ्लेवर रिलीज झालेला आहे. छान मस्त सुगंध सुटलेला आहे. आणि आता याच्यातच घालते मोहरी. हे बघा, थोडेसे असे दाणे फुटायला लागले की लगेच गॅस बंद करायचा, नाहीतर याचा सुद्धा कडवटपणा आपल्या लोणच्यात उतरतो. थोडंसं थंड झालं की याचा आपण असा पावडर तयार करून घेऊया. मिक्सरमध्ये केला तरी चालेल. आता याच्यातच आपली मेथी आणि मोहरी आपण कुटून घेऊया. एकदम पावडर केला नाही तरी चालेल. 10 ते 12 मिरी भाजून याच्यातच मी त्याचा जाडसर असा पावडर तयार करून घेतलेला आहे. कैरीचं गाळून घेतलेलं पाणी हे मी उकळून थंड करून ठेवलेलं आहे. तर आपल्याला मोहरीचं तेल एकदम उकळून थंड करून घ्यायचंय. 1 छोटी वाटी मी तेल इथे घेणार आहे. हे आपल्याला उकळून घ्यायचंय आणि मग एकदम थंड करून घ्यायचंय आणि मगच ते आपण लोणच्यात वापरणार आहोत. चला तर मग आपली सगळी तयारी झालेली आहे. आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. हे सगळं पाणी याच्यातलं या फोडीतलं काढून घेतलेलं आहे. याच्यात परत 1 छोटा चमचा मीठ घालणार आहे. 2 मोठे चमचे मिरची पावडर. तुम्हाला कितपत तिखट हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही मिरची पावडर ऍड करू शकता. अर्धा छोटा चमचा हळद पावडर. आपण कुटून घेतलेला सगळा मसाला याच्यात घालते आणि हे मिक्स करून घेऊया. याच्यात 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर तुम्ही ऍड करू शकता, त्यामुळे कलर खूप छान येतो. आता याच्यात घालते उकळून ठेवलेलं पाणी. हे पाणी ज्याला मी खळ म्हणतो, हा खळ या लोणच्यात प्रिझर्वेटिव्हचं काम करतो. त्यामुळे हा खळ लोणच्यात घालायला विसरू नका. फक्त हा छान उकळून घ्यायचा. आता ना याच्यात मी 1 चिमूटभर साखर घालणार आहे. साखर घातल्यामुळे सगळ्या चवी छान बॅलन्स होतात आणि या लोणच्याला एक वेगळीच चटपटीत अशी टेस्ट येते. ही एक सिक्रेट टिप आहे, नक्की ट्राय करून बघा. आणि याच्यावर आता घालते हे मोहरीचं उकळून थंड करून घेतलेलं तेल. आता याच्यावरून अगदी शेवटी मी घालणार आहे 1 चमचा लोणचा मसाला. हे घालणं एकदम ऑप्शनल आहे, पण हे घातल्यामुळे खूप छान चव येते. त्यामुळे असेल तर नक्की घाला.
फक्त 1 चमचा मी हा मसाला ऍड केलेला आहे आणि हे लोणचं एका काचेच्या बरणीत भरून ठेवायचं. अगदी 6 महिने तुम्ही बिंदास हे एन्जॉय करू शकता. आणि हे चटपटीत असं फ्रेश कैरीचं लोणचं खाण्यासाठी एकदम तयार आहे. वर्षभर हे लोणचं खाण्यासाठी आपण वाट बघतो, कारण या लोणच्याची चव तुम्हाला कुठेही मिळणार नाही. अगदी सोपी रेसिपी आहे, नक्की करून बघा. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू पुढच्या शनिवारी. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा.